उमेदवारी जाहीर झालेली आहे. दादा काय सांगाल, यावेळेस कुठल्या मुद्द्याला घेऊन तुम्ही निवडणूक लढणार आहात? यावेळेस आम्ही या मुद्द्याला निवडणूक लढत आहोत की आमच्या चारही तालुक्यामध्ये विधानसभेच्या गोंडपिंपरी, कोरबना, राजुरा आणि जिवती प्रत्येक वेळेस प्रस्थापितांनी आमच्यावर अन्याय केलेला आहे. विस्थापित म्हणून आम्ही यावेळेस विस्थापित ही निवडणूक लढत आहोत. विस्थापितांना न्याय देण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढत आहोत. बिलकुल. एकंदरीतच जाता कुठल्याही आपण निवडणुकीत म्हटलं किंवा गावात म्हटलं, एक समस्या असतो, BSP फॅक्टर आपण म्हणतो त्याला, की रोड, पाणी आणि वीज या सगळ्यात मोठ्या समस्या आहेत. तुम्हाला काय वाटतं, आतापर्यंत जे आमदार होते, विद्यमान आमदार आहेत, त्यांनी त्या समस्या पूर्ण सॉल्व्ह केल्या आहेत का? आणि जर तुम्ही आमदार झाले तर तुम्ही त्या समस्यांना कसे सॉल्व्ह कराल? त्याच कारणानं आम्ही समोर आलो आहोत की तिथं गोंडपिंपरी असो, जिवती तालुका असो, कोरपन्ना तालुका असो, दुर्गम भागामध्ये, ज्या दुर्गम भागामध्ये आमचा आदिवासी, दलित, मुस्लिम आणि बहुजन समाज राहतो, त्या भागापर्यंत अजूनपर्यंत या तुम्ही ज्या म्हटलात की रोड, नाली, पाणी व्यवस्था, शिक्षणाची व्यवस्था, या आजपर्यंत त्या पोहोचल्या नाही आहेत. आणि यापासून लोक आमचे दुर्लक्षित आहेत. आणि आमचा तोच ध्यास आहे. स्वर्गवासी गोदरू पाटील जुमनाके आमचे आदर्श आहेत आणि त्यांचा आदर्श घेऊन यावेळेस आम्ही आमच्या विस्थापितांना न्याय देऊ. आमच्या विस्थापित लोकांना या समस्या, ज्या जीवनाच्या समस्या आहेत, त्या समस्या आम्ही पूर्ण करण्याचं आम्ही तुम्हाला आश्वासन देत आहोत. बिलकुल. एकंदरीतच तुम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून तुम्ही सातत्याने लोकांच्या मदतीसाठी जात असतात, तर त्या याच्यावर तुम्हाला काय वाटतं, लोकांचा किती प्रतिसाद साथ तुम्हाला मिळणार? मॅडम, आम्ही मागील 2019ची निवडणूक स्वर्गवासी गोदरू पाटील जुमनाके यांच्या माध्यमातून लढवली होती, गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीच्या समर्थनामध्ये. आणि त्यानंतर सतत आम्ही 5 वर्ष कार्यरत आहोत. आमचे उमेदवार गजानन पाटील, गोदरू पाटील जुमनाके आणि त्यांची टीम, आम्ही सतत आमच्या समाजाच्या, बहुजन समाजाच्या समर्थनात कामात आहोत. आम्ही त्यांच्या प्रत्येक समस्येमध्ये, प्रत्येक त्यांच्या कार्यामध्ये आम्ही सतत समोर असतो आणि त्यांच्या पूर्ण समस्या आम्ही सोडवण्यासाठी तत्पर आहोत. प्रेक्षकांना काय सांगाल दादा? प्रेक्षक हा जागृत आहे. विशेष करून मॅडम यावेळेस मी तुम्हाला सांगत आहे की आदिवासी, दलित, मुस्लिम आणि बहुजन वर्ग, हा बहुजन वर्ग यावेळेस जागृत झालेला आहे. त्यांना माहीत आहे की प्रस्थापितांनी आमचा आजपर्यंत आमचा उद्धार केला नाही आहे. कुठंतरी आम्हाला एक विस्थापित माणूस निवडून द्यावा लागेल. ते गजानन पाटील गोदरूजी जुमनाके यांच्या माध्यमातून निवडून द्यावं लागेल. आणि त्यासाठी या माझ्या प्रेक्षक, आणि तुम्ही पाहू शकता या तालुक्यात, या विधानसभेत पूर्ण लाट आहे की गजानन पाटील जुमनाके यांनाच निवडून द्यायचं आहे. धन्यवाद दादा. आज तुम्ही महाराष्ट्राचे तुमचा वेळ दिला धन्यवाद. तर एकंदरीतच आपण गजानन यांच्याशी आता चर्चा केलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये पुढे काय होणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा महाराष्ट्राचा महासंग्राम. कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी खेडीकर, नवराष्ट्र, राजुरा.